तुला इकडून तिकडून भटकायला नाही आणलं, तुला इथे काम करायला आणलं आहे. तू उगीचच काही निमित्त करून इकडे तिकडे जाऊ नकोस, नाहीतर त्या बाळाला पण सांभाळायचं कोण? तुला इथे बाळ सांभाळायला बोलवलं आहे, घराचं राशन संपवायला नाही. मुलाच्या तोंडून ही गोष्ट ऐकून मीनाक्षीजींचं मन मोडलं. जी आईने आपल्या नातवासाठी आपली झोप आणि तब्येतही बलिदान केली, तिला असं उत्तर मिळालं. शेवटी मीनाक्षीजीने काय ठरवलं, जे तिच्या मुलाला आयुष्यभर लक्षात राहील, ते या कथेत जाणून घ्या. काय करत आहेस आई? किती वेळ गोलूचा रडण्याचा आवाज येतोय, पाहत नाहीस का? मी आणि आयशा खोलीत झोपलो आहोत, तू आमची झोप मोड का करतेस? एक बाळही नीट सांभाळू शकत नाहीस. दिनेश रागात आपल्या आईला म्हणजे मीनाक्षीजीला म्हणाला. मीनाक्षी म्हणाली, मी अगदी दारात बोलवायला येतच होते. गोलूला भूक लागली आहे, दूध प्यायला द्यावं लागेल. ती म्हणाली, मी आयशाला आवाज द्यायलाच चालले होते. दिनेश म्हणाला, आई, आयशा सध्या थकलेली आहे, तूच तिला दूध बनवून प्यायला दे. कमीत कमी रात्री तरी आयशा चांगली झोप